महत्त्वाची बातमी सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसते। यामुळे कोयना धरणाचे दरवाजे हे आज सकाळी 8:30 वाजल्यापासून 4 फुटांनी उचलण्यात आलेले आहेत। आत्ताची सर्वात मोठी बातमी, कोयना धरणाचे 4 दरवाजे हे उचलण्यात आले आहेत। सध्या 25,604 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात केला जातोय। सध्या कोयना धरणात 90.22 TMC इतका पाणीसाठा झालेला आहे। रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे हे आता 4 फुटांनी उचलण्यात आल्याची माहिती कोयना धरणाचे व्यवस्थापक कुमार पाटील यांनी दिली। आताची सर्वात मोठी बातमी, कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। आज 16 ऑगस्ट 2020 सकाळी 8:30 कोयना धरणाचे दरवाजे हे 4 फुटावर केल्यामुळे पाटण, कराड आणि सांगलीसाठी विशेष अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहताय। आज सकाळी 8:30 वाजता कोयना धरणाचे दरवाजे हे 4 फुटांनी उचलण्यात आलेले आहेत। यामुळे 25,604 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात केला जातोय। यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहताय। आज 16 ऑगस्ट 2020 सकाळी 8:30 कोयना धरणाचे दरवाजे हे 4 फुटांनी उचलल्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली दिसते। यामुळे विशेषतः पाटण, कराड आणि सांगली या 3 शहरांना विशेष अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, 25,604 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात केल्याची माहिती अभियंता कुमार पाटील यांनी दिली आहे।